तर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया या प्रकरणात उमटताना दिसतात। एकीकडे कबूतर खाना हटवण्यावरून स्वागत होतंय, पालिका प्रशासन कारवाई करते त्याबद्दलचं, आणि दुसरीकडे मात्र या कबूतर खाना हटवण्यावरून जैन समाज चिडलेला पाहायला मिळतोय। तर महापालिका प्रशासनाकडून जी कारवाई करण्यात आली होती, ताडपत्री टाकण्यात आली होती, ती उचकटवण्याचा प्रयत्न जैन बांधवांनी केलेला आहे, जैन समाजानं केलेला आहे। काही महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यांनी थेट कबूतरखान्यात उतरून त्या ठिकाणी लावलेले बांबू काढून फेकलेले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि पोलिसांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई ह्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। सुषमाताई, काय वाटतं तुम्हाला, कबूतरखान्यावरून आता हा वाद निर्माण होतोय आणि जैन बांधव चिडलेले आहे, इतकी हिंमत कुठून येते असा हा प्रश्न? आपल्याकडे म्हणजे फार गमतीदार राजकारण झालंय, कशावरून काय पेटेल सांगता येत नाही। राज्यातले अत्यंत महत्वाचे विषय, शेतकरी, पूर परिस्थिती, दुबार पेरणी किंवा अगदी पीक वाहूनच गेले, कायदा सुरक्षा आहे, महिला सुरक्षा आहे, हे सगळे प्रश्न बाजूला पडून जर कबूतरखान्याचा प्रश्न चर्चेला येत असेल तर मोठं गमतीदार आहे। मात्र राज्यकर्त्यांनाही याचं भान आहे की नाही कळत नाही की कुठल्याही राज्यामध्ये, शहरामध्ये काही अशी ठिकाणं असतात की ज्यांचं एक वेगळं महत्व असतं किंवा त्या निमित्ताने त्या शहराची एक वेगळी ओळख सुद्धा असते। उलट ते कबूतरखाने सुद्धा अशीच एक वेगळी ओळख आहे। बरोबर ताई, असं असलं तरी जो आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जातोय, जो न्यायालयातही नेण्यात आला आणि न्यायालयानेही त्या बाजूने मग निकाल दिला, त्यावर काय बोलाल? आरोग्याचा प्रश्न उपस्थित तर मी समजू शकते की ह्या उपद्रव पद्धतीने तुम्हाला त्रास होत आहे का, पण मग ज्या म्हणजे आता वर्षानुवर्ष तिथे कबूतरखाना आहे आणि त्या कबूतरखान्यामध्ये म्हणजे कुणाला जागा ती हवी आहे का, त्या जागेवर कुणाचा डोळा आहे का, अशा पद्धतीने कबूतरखाना हटवून अजून काही तिथे वेगळं करायचं आहे का, अजून काही कारण असू शकतील। म्हणजे जे मुके जीव तुमच्याशी काहीच बोलू शकणार नाहीत आणि फाईटही करू शकणार नाहीत, त्यांच्या जीवावर हे राजकारण करणं कितपत योग्य आहे? सुषमाताई, मग कबूतरखाना ठेवायचा की काढायचा, तुमचं मत? मला असं वाटतं की महापालिका आणि या सगळ्या लोकांनी मुळात कबूतरखाना हा काही जिवंत चालत्या बोलत्या माणसांचं ठिकाण नाहीये की त्यांना तुम्ही नोटीस दिली, सांगितलं आणि ते निघून गेले। तो एक नैसर्गिक अधिवास आहे आणि असा नैसर्गिक अधिवास हलवताना मला वाटतं पक्षी तज्ञ किंवा एकूण या क्षेत्रात काम करणारी जी माणसं आहेत, राजकारणी लोकांनी त्यावर मत व्यक्त करण्यापेक्षा जी माणसं वर्षानुवर्ष पक्षी तज्ञ म्हणून किंवा या सगळ्या क्षेत्रात काम करतात अशा लोकांची मतं घेणं जास्त गरजेचं आहे। जी सुषमाताई, आताच आमच्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे देखील जोडले गेले होते आणि त्यांनी हे म्हटलंय की कबुतरांमुळे खरंच आरोग्याला तसा धोका निर्माण होतो आणि त्यामुळे जैन समाजाने जी घेतलेली भूमिका आहे ती कुठेतरी आडमुठी आहे, काय वाटतं यावर? नाही, आता मनीषा कायंदे सत्तेत आहे आणि आमदार वगैरे झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाही काही ना काही काम दाखवणं गरजेचं आहे। आपण काहीतरी फार मोठं काम करतोय असं दाखवलं तरच ते काहीतरी पॉलिटिकल रिलेव्हन्स टिकून राहावा लागेल ना। एरवी राज्यामधले जे अनेक प्रश्न आहेत की ते अतिशय महत्वाचे आहेत की म्हणजे आता पुण्यातला जो 3 मुलींचा प्रश्न होता, पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांच्याशी अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली, तर त्यांचंही आरोग्य, त्यांचं सामाजिक आरोग्य, ह्या सगळ्या प्रश्नांवर मनीषा कायंदे व्यक्त होऊ शकल्या असत्या किंवा त्यांच्या पक्षाच्या बायकाही, परंतु त्या त्याच्यावर व्यक्त होणार नाहीत कारण राजकारण करण्यासाठी त्यांना मुद्दे हवे आहेत, तर त्यांनी करो बापडीचं, काय मला काही त्यात फार इंटरेस्ट वाटत नाही। जी, मात्र सुषमाताई, एकीकडे न्यायालयानं कबूतरखाने हटवण्याबद्दल आदेश दिले असताना आता या कबूतरखान्या संदर्भातच किंवा त्याच्या समर्थनार्थ हे असं आंदोलन करणं योग्य आहे का? नाही, आपण योग्य आहे का नाही यावर मी म्हटलं की राजकीय लोकांनी बोलण्यापेक्षा या संबंधाने जी मतं आहेत ती त्या त्या क्षेत्रातील तज्ञांनी मतं नोंदवावीत। प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं म्हणजे अगदी भाजप प्रवक्त्यांना न्यायाधीश करण्यापर्यंत हे जे गलिच्छपणा चाललेला आहे हा कुठेतरी थांबवण्याची गरज आहे। आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की ही जागा कुणाला हवी आहे का, या जागेवर कुणाचा डोळा आहे का,
कारण अत्यंत हार्ट ऑफ द सिटी मधली जी जागा आहे ती जागा जी की अरबोखरबोची जागा आहे, त्या जागेवर काही कुणाला तरी एस्टॅब्लिश करायचंय आणि ती जागा आता रिकामी करून हवी आहे म्हणून जर हे सगळं चाललं असेल तर ते वाईट आहे. कदाचित मनीषा कायंदेंनाही ते माहीत नसावं, मनीषा कायंदे अज्ञानाच्या बळी ठरत असतील, नक्कीच तेही सांगता येत नाही. जी जी सुषमाताई, खूप धन्यवाद. तुम्ही या संदर्भात आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. वेळेअभावी तुम्हाला थोडंच थांबवते. धन्यवाद. तर वेगवेगळे मतप्रवाह या कबूतरखान्यासंदर्भात आपण ऐकले आहेत. एकीकडे कबुतरांमुळे श्वसन विकार होतात असं मनीषा कायंदेंचं म्हणणं आहे, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या त्या नेत्या, आणि त्यांनी हे म्हणणं मांडलेलं आहे. दुसरीकडे कबुतरांवरून राजकारण करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. दोन मतप्रवाह राजकारणात देखील या कबुतरखान्यावरून पाहायला मिळत आहेत. मात्र जैन बांधव सध्या चिडलेले आहे आणि या कबुतरखान्यावरचा वाद आता पेटलेला आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाची कारवाई विरुद्ध जैन बांधव असा वाद हा सध्या पाहायला मिळतोय. हातात पोस्टर घेत जैन समाजातील महिला देखील रस्त्यावर उतरलेल्या आहे. पुरुषांनी देखील या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. तर मध्यरात्री जी कारवाई करण्यात आली होती, कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली होती, बांबू उभारून हा संपूर्ण परिसर बंदिस्त करण्यात आला होता ज्या ठिकाणी कबूतर होते. आणि त्याच कारवाई विरोधात आता जनभावना उमटतायत आणि विशेषतः जैन समाज या विरोधात आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि कबूतरखान्यात उतरलेला आहे. जी प्रशासनानं या ठिकाणी एक ताडपत्री टाकलेली होती बांबू उभारून, ती देखील उखडवून टाकण्यात आलेली आहे. ही सर्व परिस्थिती पोलीस हाताळत आहेत. पोलीस या सर्व लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात जैन समाज या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळतोय. ही संख्या वाढतेच आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी कमी आंदोलक होते आणि